निलेश लंके प्रतिष्ठानची नवी मुंबईत दहीहंडी। पारनेर मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांच्यातर्फे श्री निलेश लंके प्रतिष्ठानची नवी मुंबईत लोकनेते दी.बा. पाटील मैदान सेक्टर 20 कामोठे येथे दहीहंडी आयोजित करण्यात आली होती। निलेश लंके यांच्यासाठी नवी मुंबईतील सभा किंवा आयोजित कोणताही कार्यक्रम हा नेहमीच लाभदायक ठरला आहे। पारनेर मतदारसंघातील 2500 कुटुंबे नवी मुंबईत वास्तव्यास आहेत। इथले मतदार ठरवतात तोच पारनेरचा आमदार होतो। निलेश लंके आमदार होण्यापूर्वी नवी मुंबईत सभा घेतली होती। इथे राहणाऱ्या पारनेरकरांनी देखील दोन्ही वेळेस खासदार निलेश लंके यांना समर्थन दिले आहे। निलेश लंके खासदार झाल्यानंतर राणी लंके यांनी पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची तसेच पारनेरकरांची इच्छा आहे। या ठिकाणी असं सांगू इच्छितो की निलेश लंके प्रतिष्ठान हे 2018 नव्हे त्याच्या अगोदरपासून सामाजिक काम करत आहे। 2018 नंतर आम्ही कामोठ्यामध्ये प्रथमचा सभा घेतली, त्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी कामं या ठिकाणी करायला चालू केली। त्यानंतर निलेश लंके आमदार झाले। आमदार झाल्यानंतर त्यांनी जी जनतेची सेवा केली ती भारतात नव्हे तर जगामध्ये त्याचा नावलौकिक झाला। सर्वांनी जी मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचा नेताच असा आहे की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो आणि त्या माणसाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कोणताही माणूस त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही। तर एक सांगायचं म्हटलं तर जो माणूस 24 तास 365 दिवस जनतेसाठी सेवा करतो त्याच्या घरामध्ये म्हणजे राणीताई लंके यांना तिकीट मिळावी ही आमची सर्वसामान्य लोकांची इच्छा आहेच आणि त्या 2024ला नक्कीच पारनेर नगर विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून आलेले असतील। ही दहीहंडी म्हणजेच राणी लंके यांच्या आमदारकीचा नारळ आहे का अशीही शक्यता नाकारता येत नाही। आजची नवी मुंबईमधली ही दहीहंडी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दहीहंडी ही आज या ठिकाणी पार पडलेली आहे। त्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे माझ्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराला जातं। त्यांनी अतिशय अचूकपणे नियोजन केलं आणि विशेष करून मला या दहीहंडीचं एक मला वेगळं पण मला सांगायचं की या ठिकाणी कुठल्याच गोविंदा पथकाच्या कुठली इजा नाही पोचली पाहिजे। वरच्या थरावरला जो गोविंदा असतो त्याच्यासाठी वेगळं क्रेन लावून त्याला बेल्ट लावलेले होते, त्यामुळं कुठलाही या ठिकाणी दुखापत होण्याचे काही चान्सेस नव्हते। अतिशय चांगल्या पद्धतीने दहीहंडी पार पडलेली आहे। नाही जाहीर करणारा मला कुठला अधिकार नाही। मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला एक शेवटचा घटक आहे। मी त्या पक्षाला नेते राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्व आदरणीय पवारसाहेब असू, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असू किंवा सुप्रियाताई असू, त्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे। तो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तो अधिकार नाही। प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छा अपेक्षा असणं साहजिक आहे। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। 123 वर्षांची परंपरा असलेला घनसोली गावातील हरिनाम सप्ताह तथा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा। ब्रिटिश कालखंडापासून अखंडपणे हयात चालू असलेला 123 वर्षांची परंपरा असलेला नवी मुंबईतील घनसोली गावातील हरिनाम सप्ताह तसेच कृष्ण जन्माष्टमी तथा दहीहंडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला। ब्रिटिश राजवटीतील ठाणे बेलापूर पट्टीतील हे गाव सर्वात मोठे सातपाकी गाव अर्थात 7 आळ्यांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे। गावाची ओळख तेथील संस्कृती, चालीरीती, परंपरा, लग्न समारंभ या माध्यमातून दिसते। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गावातील मध्यवर्ती ठिकाण असलेले हनुमान मंदिरात दिनांक 20 ऑगस्ट पासून 7 दिवस सलग एकूण 176 तास अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली। ही 123 वर्षांपासूनची परंपरा आजतागायत सुरू आहे। सन 1901 ते 1906 या दरम्यान दिवंगत शिनवार कमल्या पाटील यांच्या राहत्या घरात 5 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला होता। ती परंपरा आजही घनसोली गावामध्ये देवस्थान संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात 2 तास भजनाची बारी असते। दरवर्षी एकूण 7 आळ्यांच्या माध्यमातून भजन साजरा करण्यात येते। या सप्ताहाची सांगता दिनांक 26 ऑगस्ट 2024च्या मध्यान्ह रात्री श्रीकृष्ण जन्माचे अध्याय वाचून आणि पाळणा गाऊन साजरी करण्यात आली। मित्रांनो नमस्कार। आपण आज अशा ठिकाणी आज जमलेलो आहोत ज्या ठिकाणी गावचा एक जल्लोष होणार आहे, होतो आहे। अनेक वर्षाची परंपरा आहे। ती परंपरा आज जपण्याचा योग आमचे सीताराम मडवी यांच्याकडे आलेला आहे। हे सीताराम मडवी कोण आहेत आणि हा जल्लोष, हा गोकुळाष्टमीचा उत्सव हा कुठे चाललेला आहे, कसा चाललेला आहे,
त्याच्याबद्दलचा उहापोहा थोडक्यात देवस्थान संस्थेचे अध्यक्ष आमचे सीतारामजी मडवी हे आपल्याला देणार आहेत। मी डायरेक्ट त्यांच्याजवळ जातो आहे। सीताराम मडवी आपल्याला थोडीशी माहिती देतील। मी सीताराम मडवी, श्री देवस्थान संस्था घनसोली गावकी यांचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की गेल्या 123 वर्षापासून आमचा कृष्ण जन्मोत्सव हा अखंड हरिनाम सप्ताह आमचा रात्रंदिवस भजन देवळामध्ये चालू असताना 6 आळ्यांचा जो आळीपाळीने भजनाचा कार्यक्रम असतो तो गेल्या 123 वर्षापासून हा कार्यक्रम आमचा चालू आहे सतत। आणि आजचा दिवस आहे हा कृष्ण जन्म हंडीचा दहीहंडीचा तो आता साजरा होणार आहे। त्याच्याप्रमाणे गेली व्यवस्थित लोकांनी ही परंपरा आमच्या गावाने घनसोली गावाने जपलेली आहे, ती तशीच राहू अशी माझी इच्छा आहे। बरं, हा कार्यक्रम जो आहे कधीपासून चालू होतो साहेब? हा कार्यक्रम कधी चालू होतो, म्हणजे कुठल्या पौर्णिमेपासून चालू होतो? हा नारळी पौर्णिमेचे झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट चालू होतो हा सप्ताह। त्याच्यानंतर कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम। दुसऱ्या दिवशी सकाळी देवस्थान संस्थेच्या माध्यमातून मंदिर परिसरात दहीहंडी अर्थात दही काल्याच्या उत्सवानिमित्त हंडी बांधण्यात आली आणि घनसोलीतील या वर्षीचा मान असलेल्या पाटील आळीच्या बालगोपाळांनी ही हंडी फोडली व बाळ श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचा गजर करून आनंद साजरा केला गेला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्रीमंत भैयासाहेब राजे माने महाविद्यालय म्हसवडमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024 चे आयोजन। जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैयासाहेब राजे माने महाविद्यालय म्हसवडमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो, कबड्डी, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स या खेळांचा समावेश असून सदर स्पर्धा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे। सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयीन विकास समितीचे व्हाईस चेअरमन व फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजे माने असणार आहेत। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर SG दीक्षित हे असणार आहेत। फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, तसेच महाविद्यालयीन स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सदर स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे।
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे। सदर वार्षिक क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक शेंडगे TM व सहाय्यक शारीरिक शिक्षण संचालक बापूराव कोळेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिमखाना विभाग समितीने केले आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश।